नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झाल्यानंतर मास्टर ऑफ फार्मसी एम फार्म पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे त्याला ॲडमिशन घेणार असतील किंवा बी फार्म नंतर फार्म डीला थेट 4थ्या वर्षामध्ये प्रवेश घेणार असतील तर त्यांनी जीपॅट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे आणि त्या जीपॅट एक्झामचा स्कोअर कार्ड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीपॅटचा स्कोअर कार्ड डाउनलोड केलेला नव्हता, तर ते स्कोअर कार्ड कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, NBMSची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स NBEMS या वेबसाईटवरती यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. जीपॅट एक्झामचं हे पोर्टल आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर बघू शकता 2026चं जे पोर्टल आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन लिंकवरती क्लिक केल्यानंतर जिथे तुम्ही फॉर्म भरला त्या वेबसाईटवरती याल. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड होता, त्यामुळे लॉग इन पर्यायावरती क्लिक करा. तुमच्या ईमेल ID मध्ये चेक करा जीपॅटचा लॉग इन ID आणि पासवर्ड हा तुम्हाला आलेला असेल. तो लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचा पासवर्ड एक्सपायर झाला आहे म्हणून तुम्हाला पासवर्ड चेंज करायला लागेल. सुरुवातीला लॉग इन होईल आणि पासवर्ड चेंज करा म्हणेल. तर नवीन पासवर्ड टाकत असताना त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एक साईन आणि एक नंबर असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमचं नाव रोहित असेल तर रोहित@45, रोहित@26 अशा पद्धतीनं पासवर्ड बनवा. लॉग इन करून घ्या. सुरुवातीला जो जुना पासवर्ड होता ईमेल ID वरती मिळालेला आहे तो वापरून लॉग इन करा. पासवर्ड चेंज करायला सांगेल, पासवर्ड चेंज करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे स्कोअर कार्ड आहे लॉग इन केल्यानंतर डाउनलोड करता येईल. अशा पद्धतीने तुमचा यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता बाजूला जो डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डवरती ॲप्लिकेशन डिटेल, हेल्प डेस्क आणि स्कोअर कार्ड ऑप्शन दिसतोय. तर स्कोअर कार्डवरती क्लिक करा. स्कोअर कार्डवरती क्लिक केल्यानंतर स्कोअर कार्ड क्लिक हिअर टू डाउनलोड युअर स्कोअर कार्ड त्याच्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीनं तुमचं स्कोअर कार्ड आहे ते तुमच्या पुढं डाउनलोड होणार आहे. क्लिक हिअरवरती क्लिक केल्यानंतर तर अशा पद्धतीने तुमचं स्कोअर कार्ड आहे ते डाउनलोड होणार आहे. ती PDF तुम्ही ओपन करू शकता जी डाउनलोड झालेली आहे. अशा पद्धतीनं स्कोअर कार्ड तुमच्या पुढे डाउनलोड होईल. त्या PDF फाईलचा पासवर्ड काय असेल तर तुमच्या नावाचे फर्स्ट जे 4 लेटर आहेत, तुमच्या सरनेमचे फर्स्ट 4 लेटर टाका आणि त्याचसोबत तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 4 जे नंबर आहेत ते टाका. फॉर एक्झाम्पल तुमचं सरनेम जर गिरी असेल तर कॅपिटलमध्ये GIRI गिरी आणि तुमच्या मोबाईलचे शेवटचे नंबर जे काही असतील 0254 तर ते मोबाईलचे लास्ट 4 डिजिट अशा पद्धतीनं टाकायचे. तुमचं स्कोअर कार्ड आहे ते डाउनलोड होणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जीपॅटचं स्कोअर कार्ड आहे ते डाउनलोड करायचं आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी बी फार्म नंतर एम फार्मला ॲडमिशन घेणार आहेत स्कोअर कार्ड जीपॅटचं डाउनलोड करायचं आहे त्यांच्यासोबत शेअर करा. जे विद्यार्थी जीपॅट क्वालिफाय झालेले आहेत त्यांना स्टायपंडसाठी काय प्रोसिजर असते याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल. आणि अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात, बी फार्म नंतर एम फार्म करू की जॉब करू की फार्मा MBA करू. तर तुमच्या मनात असे काही संभ्रम असतील तर ते खाली कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.